प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर SIR मोहिमेच्या अनुषंगाने विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघनिहाय एक दिवसाच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मतदार याद्याच्या दुरुस्तीसाठी, नवीन मतदार नोंदणीसाठी, मयत मतदान आणि दुबार मतदान वगळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून या SIR मोहिमेचा 2 महिन्यामध्ये घाईघाईत ही प्रोसेस करण्यात आलेली आहे। या प्रोसेसवर लक्ष ठेवण्यासाठी वैध मतदार वगळले जाणार नाहीत, अल्पसंख्याक समुदायातले, दलित आदिवासी समुदायातले ज्यांच्या कागदपत्रांची अडचण आहे असे मतदार वगळले जाणार नाहीत आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये वैध मतदार कुठलाही मतदार यादीच्या बाहेर राहणार नाही, यासाठी काँग्रेस पक्ष SIR मोहिमेमध्ये सक्रियपणे सहभागी आहे। त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमामध्ये आमच्या मंडळींची नियुक्ती केलेली आहे। ती नियुक्त मंडळी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी मंडळी या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला सहकार्य करणार आहेत, मदत करणार आहेत आणि या प्रक्रियेवर लक्ष ठेवूनही असणार आहे। बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक सुरू असताना घाई गडबडीमध्ये SIR ची मोहीम सुरू करण्यात आली। त्यावेळेसही विरोधकांनी वेळेच्या बाबतीमध्ये आणि कागदपत्र पुरावे काय जोडायचे या बाबतीत आक्षेप घेतले होते। बंगालमध्ये नुकतीच SIR मोहीम, विधानसभेची निवडणूक आणि SIR मोहीम समांतर पद्धतीने राबवण्यात आली। 30 लाखापेक्षा जास्त मतदार वगळण्यात आले, ज्यापैकी 21 लाख मतदारांना न्यायालयानं पुन्हा मतदान करण्याची परवानगी देण्यासाठी निवडणूक आयोगाला सहभागी करून घ्या असे आदेश दिले, पण आताच्या मतदानापासून त्यांना वंचित राहावं लागलं। असाच काहीसा डाव महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाला पुढे करून सत्ताधाऱ्यांनी राबवला आहे का, अशी आमच्या मनात शंका आहे। काँग्रेस पक्षाचं सरकार असताना 2002 ते 2004 या मोठ्या कालावधीमध्ये SIR ची मोहीम राबवली गेली। त्यावेळेसचा उद्देश हा जास्तीत जास्त मतदारांना मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेणे हा होता। आता अवघ्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ही मोहीम गुंडाळण्याचं कारस्थान राज्य निवडणूक आयोगाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानं होत आहे। काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आणि वरिष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळ राज्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत। वारीच्या काळामध्ये आणि पेरणीच्या काळामध्ये, शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या काळामध्ये या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं। मुलं शिकायला असतात म्हणून पालक गाव सोडून शहरामध्ये राहायला जातात। अनेक प्रकारचे कर्मचारी या कामामध्ये गुंतवल्यानं घरी जाऊन ते मतदार आहेत की नाही याची शहानिशा करून या मोहिमेची सुरुवात करत आहे। आता काही दिवसात वारी सुरू होईल। 15 ते 16 लाख मंडळी वारीमध्ये 1 महिन्याभराच्या काळासाठी घराच्या बाहेर असतात। पेरणीच्या काळामध्ये मशागतीसाठी घराच्या बाहेर असणाऱ्या मंडळींचं नाव नोंदवलं जाणार का नाही अशी शंका या निमित्तानं काँग्रेस पक्षानं उपस्थित केली। हा काळ वगळून SIR चा मोहीम राबवा अशी विनंती केली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून राज्याच्या कुठलंही त्याच्यावर उत्तर देण्यात अद्याप आलेलं नाही। तरीही काँग्रेस पक्ष ब्लॉक निहाय या SIR मोहिमेवर लक्ष ठेवून आहे। ज्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे त्यासाठी मतदारांना काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहकार्य करेल। जी मंडळी आपल्या गावामध्ये राहत नाही पण त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे, वर्षानुवर्षे अनेक पिढ्या ते त्या गावचे रहिवासी आहेत पण उपजीविकेसाठी पुण्या मुंबई सारख्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला गेलेले आहेत, त्यांनाही या SIR मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता मदत करेल। याशिवाय बोगस मतदान महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन प्रक्रियेच्या आडून राबवण्याचं षडयंत्र राबवलं गेलं। धाराशिव लोकसभा मतदारसंघ असेल, पुणे लोकसभा मतदारसंघ असेल की मुंबईमधले अनेक लोकसभा मतदारसंघ असतील, तिथे बोगस मतदान थांबवण्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला यश आलं होतं। आम्ही आवाहन केलं होतं की ज्यांचे पत्ते नाहीयेत, ज्यांच्या कागदपत्राची पडताळणी झालेली नाही आणि जे त्या गावचे रहिवासी नाहीत असं कुठलाही मतदार नोंदवू नये अशी आम्ही मागणी केली होती। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार थांबवलं। आता SIR मोहिमेमध्ये अनेक परप्रांतीय मतदार किंवा एकाच गावातले 4 ठिकाणी मतदार नोंदवण्याची ही शंका सत्ताधारी पक्षाकडून आम्हाला येत आहे। त्यावरही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लक्ष ठेवून असतील। SIR मोहिमेच्या अनुषंगानं आजपर्यंतचे ज्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रम झाले त्यामध्ये मतदाराला नाव नोंदवणं हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोग त्यांचं कर्तव्य होतं की प्रत्येक वैध मतदार हा यादीमध्ये आला पाहिजे। अशा आजपर्यंत SIRच्या मोहिमा झाल्या। ही पहिली मोहीम अशी आहे ज्याच्यामध्ये नाव नोंदवण्याची जबाबदारी ही संबंधित मतदारावर दिलेली आहे। मतदानाचा अधिकार
हा नरेंद्र मोदी यांनी, देवेंद्र फडणवीसांनी किंवा कुठल्याही राज्य सरकार, केंद्र सरकारने दिलेला नाही. मतदानाचा अधिकार या देशामध्ये जन्माला आलेल्या नागरिकाला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संविधानाने दिलेला आहे. तो ऐनकेन प्रकारे काढायचा प्रयत्न जर SIR मोहिमेच्या माध्यमातून सरकार करणार असेल तर काँग्रेस पक्ष भक्कमपणे गावोगावचे कार्यकर्ते, बूथनिहाय कार्यकर्ते हे सगळं थांबवण्यासाठी, एका प्रकारे लोकशाही जिवंत करण्यासाठी, एका प्रकारे संविधान वाचवण्यासाठी आम्ही SIR मोहिमेकडे बघतो. त्या मोहिमेचा एक भाग म्हणून सांगली शहरामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी आज प्रशिक्षण कार्यक्रम होत आहेत. आमच्या पक्षाचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील, माजी मंत्री विश्वजितदादा कदम साहेब, जिल्हाध्यक्ष विक्रमदादा यांच्या नेतृत्वामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ही मोहीम आम्ही राबवत आहोत. निवडणूक आयोगाला एकही वैध मतदार आम्ही वगळू देणार नाही, एकही बोगस मतदार आम्ही त्याच्यामध्ये घालू देणार नाही.